शिसाळ बंधूंचा हा शेळी फार्म शेतीपूरक व्यवसायातलं एक आदर्श उदाहरण। सांगली जिल्ह्यातील गोंदिलवाडी गावात हा बंदिस्त शेळी फार्म आहे। शेळीपालन हा शिसाळ बंधूंचा पारंपरिक व्यवसाय, पण बदलत्या काळात त्यांनी यात बदल केले। पूर्वी आनंदराव शिसाळ यांचे वडील शेळ्या बाहेर चरायला न्यायचे, पण 1999 पासून त्यांनी बंदिस्त शेळीपालन सुरू केलं। त्यांच्या शेळीपालनात दोन महत्वाचे घटक आहेत। एक म्हणजे आफ्रिकन बोर जातीची निवड आणि बकरी ईदचं मार्केट। आफ्रिकन शेळीत रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे, शिवाय या शेळीची लवकर वाढ होते आणि ईदला बोकडांना सर्वोच्च दर मिळतो। आज त्यांच्या बंदिस्त शेळीपालनात 250 शेळ्या आणि बोकड आहेत। आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे। फक्त पहिल्यांदा आपण चरीव रानातनं फिरवत होतो, आता बंदिस्त केलाय। बंदिस्त करण्याच्या मागचं कारण आता चारा बाहेरचे रानं भरपूर कमी झालेत, त्यामुळे बंदिस्त करावं लागला। तर बंदिस्त करताना सुरुवातीला आपण सुधारित जात ही निवडली। 1999 साली मी ह्या बंदिस्त शेळी पालनाची सुरुवात केली। तर बंदिस्त करताना आपण सुधारित जात आफ्रिकन बोर ही निवडली। छपरात सुरुवात केली, कारण शेळ्या आपण 5च घेतल्या होत्या। 5 शेळ्यापासून सुरुवात केली आणि आता माझ्याकडे शेळ्या 250 आहेत। पलूस तालुक्यातील गोंदिलवाडी या गावात शिसाळ बंधूंची 10 एकर शेती आहे। इथेच त्यांचं बंदिस्त शेळीपालन सुरू आहे। शेळ्यांसाठी त्यांनी 250 फूट लांब आणि 70 फूट रुंदीचं शेड बांधलंय। याच शेडमध्ये 20 बाय 35 फुटांचे वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत। वय आणि जातीनुसार ते यात शेळ्या ठेवतात। शेजारीच शेळ्यांना फिरण्यासाठी 30 फूट रुंद मोकळी जागाही आहे। चाऱ्यासाठी सिमेंटच्या गव्हाणी, तर पाण्यासाठी प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 2 कुंड आहेत। त्यांच्याकडे सध्या आफ्रिकन बोर जातीच्या 200 शेळ्या आहेत। त्यासोबतच इतर जातींच्या 50 शेळ्या आहेत। ब्रीडिंगसाठी ते आफ्रिकन बोर जातीचा नर वापरतात। हिरव्या चाऱ्यासाठी त्यांनी 2 एकरात मार्वेल, मका, हत्ती गवत आणि कडवळ या चारा पिकांची लागवड केली आहे। सुक्या चाऱ्यात ते तुरीचा कुटार आणि कडब्याचा वापर करतात। बंदिस्त शेळी पालनामध्ये आफ्रिकन बोर, सानेन, शिरोई, बिटल, उस्मानबादी, दमस्क, माडग्याई मेंढी यांचा समावेश आहे। 200 आफ्रिकन बोर आहेत आणि इतर जाती आपण पैदाशीसाठी इतर थोड्याफार जाती आणलेत। दिवसातून 3 वेळ चारा देतो। तर दुपारी आणि सकाळी हा चारा हिरवा देतो आणि संध्याकाळी हा वाळला देतो। तर हिरवा चारा एका शेळीला सरासरी 2.5 किलो लागतो आणि वाळला 3 पावशेर 1 किलो लागतो। अशा प्रमाणे आम्ही चाऱ्याचं नियोजन करतो। बोकडांना ईदमध्ये चांगला दर मिळतो, त्यामुळे त्यांची मोठी उलाढाल ईदच्या काळात होते। बकरी ईदसाठी त्यांच्या फार्मवरच बोकडांची बोली लागते। गेल्या वर्षी ईदला 71,000 रुपये प्रति बोकड याप्रमाणे त्यांनी 40 ते 42 बोकडांची विक्री केली। यातून त्यांना साधारण 30 लाख रुपये मिळाले। 5,000 रुपये दराने त्यांनी बाजारात 100 बोकडांची विक्री केली। यातून त्यांना 5 लाख रुपये मिळाले। तर पाळण्यासाठी 10,000 रुपयांप्रमाणे त्यांनी 50 शेळ्या विकल्या, म्हणजे त्यांना वर्षभरात 40 लाख रुपये उत्पन्न मिळालं। यातून 14 लाखांचा खर्च वजा करता 26 लाख रुपये हा त्यांचा गेल्या वर्षीचा निव्वळ नफा आहे। सानेन ही दुधाळ जात आहे। आपण क्रॉसिंगसाठी का वापरतो, तर आफ्रिकन बोरचं वजन आणि सानेनचं दूध अशा पद्धतीनं जर मिळालं तर निघणारी जी व्हरायटी आहे ती अतिशय चांगली डेव्हलप होईल। सर्वसाधारण 1 वर्षानंतर याचं प्रॉफिट यायला चालू होतं। बकरी ईद आणि पैदाशीसाठी आणि कटिंगसाठी या विक्रीतून आम्हाला वर्षाकाठी सर्वसाधारण 40 लाख रुपये उत्पन्न मिळते आणि खर्च 14 लाख रुपये आपल्याला येतो। अशा रीतीने खर्च वजा जाता आपल्याला वर्षाकाठी 26 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहतो। शिसाळ बंधूंना शेळ्यांच्या उत्पन्नाशिवाय दरवर्षी साधारण 30 ट्रॉली शेणखत मिळतं। याचा वापर ते घरच्या द्राक्षबाग आणि चारा पिकासाठी करतात। वडील आणि भावंड मिळून या फार्मचं काम पाहतात। शेळी फार्मला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना इथे सर्व माहिती दिली जाते। जातीवंत शेळ्या मिळण्याचं ठिकाण असं नावलौकिक मिळवणारा हा शिसाळ बंधूंचा फार्म
शेतीपूरक व्यवसायात फार मोठं किंवा वेगळं करण्याची गरज नाही, तर त्याच वडिलोपार्जित व्यवसायाचं वेगळं विजन ठेवून नियोजन केलं तर यश मिळतं, हेच शिसाळ बंधूंनी दाखवून दिलंय. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, गोंदिलवाडी, सांगली.